लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, योजनेला जो निधी लागेल तो दिला जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेमध्ये माहिती। संभाजीनगरच्या खुलताबादमधील औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक, राज्यभर आंदोलन, खुलताबादमध्ये कबरीवरती आच्छादनाचा प्रयत्न। औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करावं लागतं हे दुर्दैव, मुख्यमंत्र्यांची भूमिका, कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही, फडणवीस यांची ग्वाही। औरंगजेबाच्या कबरीवरून आंदोलन करून राज्याचे प्रश्न दुर्लक्षित ठेवण्याचा प्रयत्न, अमोल मिटकरींचा आरोप, तर विहिप आणि बजरंग दलाचं आंदोलन ही हिंदूंची भावना, नितेश राणेंचा दावा। शिवरायांचा इतिहास पुसण्याचा काही हिंदू तालिबान्यांचा प्रयत्न, औरंगजेबाची कबर हटवण्याच्या भूमिकेला सामनातून विरोध, तर मुख्यमंत्री फडणवीसांनी असे दळभद्री उद्योग बंद पाडावेत, सामनातून मागणी। 6 महिन्यात आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होईल, सुप्रिया सुळेंनी वर्तवलं भाकीत, बरं झालं पक्ष फुटला, धनंजय मुंडे प्रकरणावरती उद्विग्न प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी केल्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचे विधान परिषदेमध्ये पडसाद, ठाकरेंची शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादीकडूनही निषेध, कारवाईची मागणी, कारवाई होण्याची शक्यता। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, शिंदेच्या शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संजय खोडकेंना संधी। बीडमध्ये पुन्हा मारहाण, पेट्रोल देण्यास नकार दिल्यानं एकाला लोखंडी रॉडनं मारहाण, बीडच्या माजलगाव शहरातील घटना। शिवजयंतीच्या निमित्तानं ठाकरे बंधूंचं शिवरायांना अभिवादन, उद्धव ठाकरे मुंबई विमानतळ परिसरात, तर राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरती केलं अभिवादन। भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, सिंधुदुर्ग नंतर भिवंडीतील दुसरं भव्य मंदिर।